करायचं पहिलं. नमस्कार, मी धरमसिंग पवार जिंतूर या ठिकाणाहून समर्थ सक्सेस लाईफ पुणे या कंपनीचा प्रचार आणि प्रसाराच्या दरम्यान आज दिनांक 28/1/2025 या रोजी मी परभणी शहरात आलेलो आहे. या आपण मावशीला औषधी दिलेली आहे. त्यांना आपल्या औषधीमध्ये काय गुण आलं हे त्यांच्याकडनं आपण ऐकून घेऊया. तुमचं नाव सांगा पूर्ण. पद्मिनीबाई दादाराव पाचंगे, पद्मिनीबाई दादाराव पाचंगे, राहणार परभणी. परभणी. इथून हा पेशंट आहे. तुम्हाला काय त्रास होता अगोदर ते सांगा. गुडघे दुखत होते, चला येत नव्हतं, थरथर कापत होते, कोणीतरी धराव हाताला, मी चढते पडते काय की वाटत होतं. म्हणजे यांचा हे सारा घेऊन चलत होते, कोणाच्या भिंतीचा सारा चालायचे असं किंवा हाताला धरून चलायचे. आता ही यांची मुलगी आहे, यांच्याकडनं आपण ऐकून घेऊया आईला काय त्रास होता. तुम्ही सांगा आईला काय त्रास होता तुमच्या. आईचे पाय दुखायचे, थरथर कापायची, एकटी बाहेर जायची नाही, आम्हाला धरून जावं लागायचं. पण हे जेव्हापासून ही औषधी घेतली मग 7-8 दिवसामध्येच अशी मोकळी चालती. आता बाजारात जाती, सगळीकडे जाती. आम्ही शिवरला गेलो, उज्जैनला गेलो, सगळ्या पायऱ्या हे सगळे चढली. म्हणजे भोपाळमध्ये शिवर आणि उज्जैनला हे जाऊन आलेले आहेत, हे त्यांच्याकडनं आपण ऐकून घेतोय. आणि तुम्ही ही औषधी घेतलेली आहे का. हो, हेच औषध. हे औषध घेतले ना. हम्म. हे पुढ्या घेतल्या, ते हे गोळ्या गोळ्या, हम्म. हे एवढं औषध घेतलेले तुम्ही. हो. बरोबर आहे. हो. आता तुम्ही किती दिवसामध्ये चालायला लागले, फिरायला लागले, पायऱ्या चढायला लागले. 10-12 दिवसातच चढली. 10-12 चांगलं दिवसात वाटलं. चांगलं वाटलं. 10-12 दिवसात पायऱ्या चढली, पायऱ्या पूर्ण. चढल्या, उज्जैनच्या. पायऱ्या चढल्या उज्जैनच्या. हो. बर. महाकालला की चालली तेवढ्या लाईन मध्ये. हा हा हो. शिवर मध्ये पुन्हा एवढं चालायचं होतं तेवढं चालली. किती शिवरमध्ये? गर्दी किती गर्दी होती. आणि एवढी गर्दी होती तेवढी लाईन मध्ये थांबली पुन्हा. वा वा. तुम्हाला छान वाटलं ना. हा. तुम्हाला आता दुसऱ्या लोकांना याचा औषधाचा रिझल्ट आहे पूर्ण. छान वाटलं. रिझल्ट आला ना तुम्हाला छान. हो. आता इतर लोकांना सांगणार ना तुम्ही. हो. तुमचा आजार कायमचा बरा हो एवढी आम्ही स्वामी समर्थांना प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय SLM.